नमस्कार शेतकरी मित्रांनो, एकदम साध्या भाषेमध्ये कर्जमाफीवर आपण चर्चा करणार आहे. कर्जमाफी भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज असे होते की कर्जमाफीवर एक व्हिडिओ बनवा. शेतकरी गोंधळून गेलेला आहे बरं का. शेतकरी गोंधळून गेलेला आहे. KYC करायची का नाही करायची. मी तर कर्ज काढलं होतं 70,000 आणि मग त्याच्यात याज आलंच नाही. मग आता काय करू. तर मित्रांनो, ह्या सर्व परत आणखी माझं पुनर्गठन पण होतं, ते काय होईल. मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा आपण इथं करणार आहे. तुम्हाला काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारा. यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता समजा जे कोविडचं जे कर्ज होतं बघा, कोरोना काळामध्ये त्यांनी योजना केली होती. कोविड म्हणून एक कर्ज दिलं होतं. पुनर्गठनसुद्धा त्यांनी कर्ज दिलं होतं. याच्यावर पण आपण चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, कर्जमाफीमध्ये पहिल्या दुसऱ्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलेलं असेल तर तुम्ही तत्काळ KYC करून घ्या. कारण सांगतो, आजच मला पण तो प्रश्न पडला होता बरं का. मला पण तो प्रश्न पडला होता की आपल्या आईचं नाव कर्जमाफीमध्ये आलेलं होतं. आपण मुद्दल रक्कम एक 63,000 रुपये काढली होती आणि तीच आपले जेव्हा यादीमध्ये नाव आलं तेव्हा ते आपल्याला तिथं दिसत होती 63,000 रुपये. तर तीच रक्कम तिथं आपल्याला दिसत होती. मी पण गोंधळून गेलो. पण मग मी आज बँकेमध्ये गेलो. बँकेमध्ये पहिले कालच आपल्या कृषी मंत्र्यांनी व्हिडिओ टाकला होता की ज्यांना असं तफावत वाटली बा माझी रक्कम यास्त द्यावत नाही, इथं नुसती मुद्दलच रक्कम दावतंय, तर असं काहीच नाही आहे. कारण सरकारने मुद्दल रक्कम दिलेली आहे आणि याच बँकेने भरलेलं आहे. म्हणजे सरकारने बँकांनासुद्धा सोडलं नाही. एक विषय विनोदाचा बात समजा. म्हणजे मुद्दल रक्कम सरकार भरणार आहे आणि याज बँक भरणार आहे. तर घाबरून जाऊ नका. तुमच्या यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्ही तत्काळ यादीमध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन सेंटरवर जाऊन आपली KYC पूर्ण करा आणि लगेच तुम्ही त्या योजनेला पात्र ठरशाल. मित्रांनो, आता पुन्हा एकदा जे 2 लाखाच्या वरती कर्ज आहे त्याच्यावर आपण चर्चा करू. 2 लाखाच्या वरती जर तुमचं कर्ज असलं तर त्याची अजून यादी आलेली नाही आहे. ती आता समजा हे जो 2 याद्या आहे 2 लाखाच्या आतमधल्या, त्यांचं समजा 8-10 दिवस, समजा महिना पण लागू शकतो ते क्लिअर होस्तोर. आता भरपूर शेतकरी म्हणतात, आता समजा माझं 3 लाख कर्ज आहे, समजा 2,70,000 कर्ज आहे, तर तुम्हाला 2 लाखाची माफी होईल आणि वरचे 70,000 तुम्हाला भरावे लागणार आहे. ते 31 मार्च 2027पर्यंत भरावं लागणार आहे. तोपर्यंत तुम्हाला तो लाभ भेटणार नाही. तुमच्या खात्यामध्ये तो पडेल राहतील, पर तुम्हाला नील दाखला हा भेटणार नाही. मित्रांनो, कर्जमाफीचा पहिलाच व्हिडिओ आहे बरं का. भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज असे होते की तुम्ही कर्जमाफीवर एक व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, टप्प्याटप्प्याने ही कर्जमाफी होणार आहे. व्हिडिओ बनवायचा उद्देश असा आहे की शेतकरी गोंधळून गेले होते की कर्जमाफी आपली रक्कम तर एवढीच होती, मग आपली तर इथं एवढीच दिसते, काय करावं. तर घाबरून जाऊ नका. जेवढी रक्कम तुम्हाला दिसत असेल ती फक्त मुद्दलची तुम्हाला तिथं दिसते. बाकी उर्वरित रक्कम बँक भरणार आहे. म्हणजे जसं TDS म्हणजे तडजोड, साध्या भाषेमध्ये सांगतो, म्हणजे सरकारने सुद्धा बँकेशी तडजोड केली असं आपण म्हणू शकतो. कशी की सरकारने बँकांना सांगलं तुमचे कर्ज बुडीत आहे, हे कर्ज बुडीत आहे, ते आम्ही भरतोय, मग आम्हाला काहीतरी सवलत द्या ना सरकारला. बरोबर लक्षात आलं ना. मुद्दल रक्कम आपल्याला जेवढी दिली होती तेवढीच रक्कम सरकारने बँकांना दिली. उर्वरित रक्कम म्हणजे याज हे बँका स्वतः भरणार आहे. असं मी बँकेतसुद्धा विचारपूस केली आणि आपले दत्ता भरणे मामा यांनीसुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून हे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. मित्रांनो, 2 लाखाच्या वरच्या याद्या अजून बाकी आहे. म्हणून सांगतो, घाबरून जाऊ नका. ज्याचं नाव यादीमध्ये आलेलं आहे
त्यांनी लवकरात लवकर आपली KYC करून घ्या. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आणि कर्जमाफीवर अजून व्हिडिओ बनवू का हे नक्की सांगा. जय जवान जय किसान.